नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले स्वागत आहे काळी आई नाळ मातीशी या युट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी बंधूंनो, आजची तारीख 15 मार्च 2026. जर आजचा आपण आले अद्रक बाजार भावांचा जर विचार करायला गेलो शेतकरी बंधूंनो, तर आपल्याला आले अद्रक बाजार भावामध्ये थोडीफार ही सुधारणा दिसायला लागलेली आहे. कारण जे बाहेरच्या जयपूर मंडी झालं, दिल्ली मंडी झालं, कोलकाता मंडी झालं, ह्या ज्या मंड्या आहेत ते यांचे पण भाव थोडेसे आपल्याला एक 200-300 रुपयानं आज वाढलेले दिसत आहेत. कारण जे भाव एक 53-54 चालू होतं बाहेरच्या राज्यामध्ये मंडीमध्ये, तर तोच भाव आज आपल्याला 56-57 पर्यंत गेलेला दिसतोय शेतकरी बंधूंनो. तर त्या हिशोबाने जर एक विचार करायला गेलो शेतकरी बंधूंनो, तर आपल्या इकडे जे भाव चाललेले आहेत, की एक 4100 पासून 4300 4400 हायेस्ट जो सुपर व्हीआयपी माल आहे त्याचा 4400 रुपये रेट आपल्या आपल्या बाजार महाराष्ट्रामध्ये आपल्या बाजार भावांमध्ये चालू आहे सध्या. 4100 ते 43 रुपये 44 रुपये हा रेट आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. तर शेतकरी बंधूंनो, जर तिकडे एक 57 पर्यंत रेट गेलेत, तर मिनिमम आपल्या इथला रेट हा एक 46-47 पर्यंत हायेस्ट 46-47 पर्यंत जायला काहीच हरकत नाही. तरी पण एक फक्त युद्धाचं निमित्त करून किंवा एक कृत्रिम पद्धतीने एक एक अशीच हे चालू आहे. एक कृत्रिम पद्धतीनं आणि एक असं निमित्त लावून फक्त एक युद्धाचं निमित्त कारण लावून फक्त हे भाव किंवा आले अद्रक बाजार भावांचे रेट हे कमी करण्याचं कारण सध्या आपल्याला व्यापारी बंधू हे देत आहे किंवा युद्धामुळे बाजारभाव कमी झालेले. पण तसं बघायला गेलं तर मंडीचे रेट 5700 पर्यंत असेल, तर आपले कमीत कमी 45-46 कमीत कमी जास्तीत जास्त 4700 पर्यंत आपले रेट हे जायला हवे होते. तर शेतकरी बंधूंनो, जर आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे की पाणी व्यवस्थापन, मी परत परत सांगतोय शेतकरी बंधूंनो, जर 42-43 रुपये ह्या रेटनं जर आपला आले अद्रक व्यापारी बंधू मागत असेल, तर आपल्याला द्यायला काहीच हरकत नाही शेतकरी बंधूंनो. कारण पाणी व्यवस्थापन नसेल, कारण दिवसेंदिवस आता आले अद्रकीचं वजन हे कमी होत चाललेलं आहे. पाणी असेल तर तुम्ही होल्ड करू शकता, पण पाणी व्यवस्थापन आपल्याकडे पुरेपूर नसेल तर आपण आले अद्रक द्यायला काहीच हरकत नाही. तसे शेतकरी बंधूंनो, आपण जे काही शेतकऱ्यांसोबत बोलून काही सौदे घेतलेले असतात ते सांगतो मी तुम्हाला. आता जर एकंदरीत बाजार भाव जर तुम्ही अगोदर सांगितले 4100 ते 44 रुपयापर्यंत आपल्याला सौदे घेतलेली आपण शेतकऱ्यांचे. त्यामध्ये दीपक पाटील आहे, तालुका सोयगाव, गाव माळेगाव पिंपरी, यांचा 42 रुपयानं सौदा झालेला आहे 2 दिवसा अगोदर. त्यानंतर सोमनाथ भोसले आहे, तालुका कन्नड मधून, त्यांचा सुद्धा 42 रुपयानं सौदा झालेला आहे. त्याच्यानंतर आपण बेण्याचा जर विचार करायला गेलो शेतकरी बंधूंनो, तर बेण्यासाठी आता वेगवेगळे रेट चालू आहे. काही 6000 आहेत, काही 5500, 6000, 6300 पर्यंत सुद्धा बेण्याचे सौदे झालेले आहेत. तर त्यामध्ये भोलेश्वर कालवणी आहे, यांचा सौदा झालेला आहे 6000 रुपयानं. ते आहे गंगापूर गाजगाव इथले. त्यांनी बेण्यासाठी 6000 दिलेली आले अद्रक. त्यानंतर शिवाजी भाऊ गाडेकर यांनी आपल्याला विचारलं होतं पाणी व्यवस्थापन. तर शिवाजी भाऊ गाडेकर, पाणी व्यवस्थापन असं करायचंय की जास्त कोरडं पण राहता कामा नये आणि जास्त चिखल पण होता कामा नये. कारण जास्त चिखल झाला तर सड लागण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे फक्त एक वापसा पद्धतीनं तुम्ही पाणी दिलं पाहिजे. बस शेतकरी बंधूंनो, थोडंसं फक्त आता थोडंसं आजूबाजूच्या मार्केटचा विचार करून हे करून आपण आपल्या आले अद्रक बाजार भावाचे जो विचार करून आपण आपला सौदा दिला पाहिजे शेतकरी बंधूंनो. आणि शेतकरी बंधूंनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलोय की तुमचं कमेंट बॉक्समध्ये तुमचा झालेला सौदा, तुमचं गाव नाव हे तुम्ही टाकत चला. तर बरेच शेतकरी हे टाकतायत, पण बरेच शेतकरी कॉलवर पण आपल्याला बरेचसं इन्फॉर्मेशन देत आहेत. तर सर्व शेतकऱ्यांचे आणि कमेंट बॉक्समध्ये जे कमेंट करणारे सर्व शेतकरी बंधूंचे मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि धन्यवाद शेतकरी बंधूंनो. जय जवान, जय किसान.